Hello students, yesterday we have seen, in the last lecture we have seen that about the DNA, RNA, codon, that is the cell, that is the organelles in the cell. Today we are going to see that is the importance of the DNA and RNA. आपल्या सेलमध्ये असणारे जे DNA आहेत आणि RNA आहेत त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे हे आज आपण स्टडी करणार आहे. त्याचं काय महत्त्व आहे. तर विथ द हेल्प ऑफ RNA द जीन्स प्रेझेंट इन द DNA. आता DNA मध्ये जीन्स प्रेझेंट असतात. समजा हे अशा प्रकारची ही DNAची ही फिगर, त्याच्यामध्ये हे काय असतात तर नायट्रोजन बेसेस जे असतात आणि ह्या A, T, G, C जे असतात ह्याचा एक मिळून तो असतो तो जीन्स असतो. याचा एक मिळून असतो तो काय असतो जीन्स असतो. आणि तो जो जीन्स आहे त्या जीन्स प्रेझेंट म्हणजे काय म्हणले पा विथ द हेल्प ऑफ RNAच्या मदतीने द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA. DNA मध्ये जे जीन्स प्रेझेंट आहे, जीन्स प्रेझेंट म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला जीन्स प्रेझेंट म्हणजे कसे असतात. तर ही जी फिगर आता मी तुम्हाला सांगितली त्या फिगरमध्ये जे स्ट्रँड असतात, हे जे स्टँड आहे हा स्टँड आहे होय की नाही, नंतर हा स्टँड आहे होय की नाही. तर इथं जे एक असे सिक्वेन्स असतो, प्रत्येक ठिकाणी असा एक सिक्वेन्स असते ATGCचा, ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन यांचा जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स म्हणजे जीन्स, आणि तो कुठे ह्या DNA मध्ये असतो. म्हणून म्हटलंय बघा द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA. DNAच्या फॉर्ममध्ये जो काही जीन प्रेझेंट असतो पार्टिसिपेट इन द फंक्शन इन द सेल, तो काय करतो तर सेलचं फंक्शन कंप्लीट करण्यास मदत करतो. म्हणजे DNA मध्ये असणारा जो जीन आहे तो जीन मात्र तो ते जीन्स आहे तो डायरेक्ट हेल्प करत डायरेक्ट काम करत नाही, तर तो विथ द हेल्प ऑफ RNA म्हणजे RNA मदत करतो त्याला, त्या जीन्सला आपल्या फंक्शनिंग सेलच्या फंक्शनिंगमध्ये सेलच्या कार्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी RNA मदत करतो. मीन्स द जीन्स प्रेझेंट इन द DNA पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग सेल विथ द हेल्प ऑफ RNAच्या मदतीने ते काय करतात मदत करतात. आणि मग तो काय करतात तर ते RNA आणि DNA काय करतात कंट्रोल द फंक्शनिंग अँड स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. RNA DNA काय करतात कंट्रोल द फंक्शनिंग अँड द स्ट्रक्चर ऑफ द बॉडी, बॉडीचं फंक्शन अँड स्ट्रक्चर कंट्रोल करतात. एक झालं. दुसरा क्वेश्चन आहे बघा, वेअर द इन्फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन सिंथेसिस स्टोअर. प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर केलेली असते तर ते आपण पाहूया. इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस स्टोअर्ड इन DNA. या DNA मध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन काय केलेली असते स्टोअर केली असते त्या DNA मध्ये. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर केलेली असते तर DNA मध्ये स्टोअर केलेली असते. सिंथेसिस ऑफ द अप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द नेसेसरी फॉर बॉडी. आणि बॉडीला जिथं जिथं आवश्यकता आहे, बॉडीला आपल्या जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं त्या काय केलं प्रोटीन सिंथेसिसची गरज भागवली जाते. दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. आणि हे जे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स सिंथेसाइज केले जातात बाय DNA थ्रू RNA. DNA मध्ये प्रोटीन सिंथेसिस पण ते RNAच्या मदतीने केले जातात. तर आता मी म्हटलं की RNAच्या मदतीशिवाय काहीही होतं नाही आहे. हे भाग इथे तुम्हाला समजून सांगता येईल. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो पार्ट म्हणजे व्हॉट इज द सेंट्रल डोग्मा. तर सेंट्रल डोग्मा म्हणजे वरच्या दोन क्वेश्चन 3 आणि 2 आणि 3 ची आन्सर एकत्र मांडली की सेंट्रल डोग्मा होतं. टोटल दोन्हीची आन्सर्स एकत्र मांडायची, दोन्हीची आन्सर्स काय करायची एकत्र मांडायची, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला तो सेंट्रल डोग्माचं उत्तर. व्हॉट इज द सेंट्रल डोग्मा. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 2 आणि 3 चं आन्सर एकत्रपणे मांडा म्हणजे तुम्हाला सेंट्रल डोग्माचं उत्तर पूर्णपणे मिळेल. आता त्याच्यानंतर आपल्याला अति महत्त्वाचा जो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो डिस्क्राईब द ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शनचं डिस्क्रिप्शन करायचं आहे. ॲक्च्युअल आपली जी काय DNA जो असतो तो DNA अशा ह्या ट्विस्टेड पोझिशनमध्ये असतो, ट्विस्टेड पोझिशनमध्ये असतो. आणि इथं अशा पद्धतीनं ATGCAT असं काही सिक्वेन्स असतो काय. आणि त्याला हे अँटीकोडॉन, त्याला अँटीकोडॉन असे असतात. म्हणजे A ला T असतो, T ला A असतो, G ला C असतो. मला माहितीच आहे A हा T शी संबंधित असतो आणि G हा ट्रिपल बॉन्डनी C शी कनेक्टेड असतो.
आलं का लक्षात. आणि मग हे जे आहे हे अशा प्रकारे हे जी येणार, टी येणार आणि ए येणार, अशी त्याला अँटीकोडॉन, कोडॉन अँटीकोडॉन म्हणजे त्याला बरोबर परस्पर असे, आणि त्याच्यावरून आपण डिस्क्रिप्शन ट्रान्स्क्रिप्शन करणार आहोत. डिस्क्राईब द ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे इन्फॉर्मेशन तयार करणे. ट्रान्स्क्रिप्शनचा अर्थ काय, इन्फॉर्मेशन तयार करणे. मग काय होतं माहिती आहे का, हा जो विंड असा वाइंडिंग केलेला जो काय, ट्विस्ट केलेला जो काय, हा जो काय दोन स्ट्रँड आहेत, हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड, म्हणजे धागा, डीएनएचा धागा. स्ट्रँड म्हणजे काय, डीएनएचा जो हा धागा आणि हा जो धागा आहे, या ठिकाणी इथं या ठिकाणी आरएनए पॉलिमरेजचं ऍक्ट होतो इथं, आणि हा जो धागा आहे तो धागा पूर्णपणे असा आडवा होतो. म्हणजे अशी मी तुम्हाला फिगर दाखवलेलं आहे. आता तसं बघितलं तर हे इथं असं असं आणि इथं जॉईन होतं असं, आणि हे इथं असं आणि इथं असं जॉईन होतं. अशा प्रकारचे स्ट्रेट होतात. म्हणजे तो ट्विस्ट आहे तो अनवाइंड होतो. इथं बघा, ड्यू टू आरएनए पॉलिमरेज इट्स ट्विस्ट बिकेम्स द अनवाइंड. काय होतं, ट्विस्ट काय होतात, अनवाइंड होतात. mRNA इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड डीएनए. आता कसं असतं, डीएनए मध्ये ATGC, ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे 3 असतात. आणि RNA मध्ये युरॅसिल ॲसिड, ॲडेनिन, ग्वानिन आणि ॲडेनिन याच्या ठिकाणी फक्त युरॅसिल ॲसिड, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे असं असतं. म्हणजे हा RNAचा सिक्वेन्स नायट्रोजन बेस, हा डीएनएचा नायट्रोजन बेस सिक्वेन्स, आणि याच्यामध्ये जेव्हा mRNA तयार होतो, mRNA मीन्स इन्फॉर्मेशन एकत्र कलेक्ट करणे. इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा जो असतो तो mRNA, मेसेंजर RNA. मेसेंजर जी इन्फॉर्मेशन तुम्ही जी प्रोटीन सिंथेसिसची जी काय प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन मेसेंजर करायची, मेसेज करायची म्हणजे पाठवायची कोडिंगच्या लँग्वेजमध्ये, कोडच्या भाषेमध्ये पाठवायची. म्हणजे एला युरॅसिल ॲसिड, ॲडेनिन युरॅसिल ॲसिड, थायमिन टीला ए, आपला जो क्रम जो आहे ते इथं मी सांगितलं, टीला एला टी, जीला सी, सीला जी. फक्त बदल काय, एला यू येतो इथं, लक्षात आलं का तर हा mRNA, RNAचा युरॅसिल ॲसिड, त्यात फक्त काय होतं, एला यू येतो, टीला ए, जीला सी, सीला जी, जीला सी, असं काही आपण इथं काही तुम्ही कोडिंग करू शकता. त्याला फक्त इथं एला, जिथं ए असेल तिथं फक्त यू घ्यायचा, बाकीचा हा सिक्वेन्स ठेवायचा. एला टीच्या ऐवजी एला यू घ्यायचा, आणि मग त्याची डिस्क्रिप्शन कशी होते पहा. mRNA इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. डीएनएचे जे हे न्यूक्लियोटाइड्स हे जे आहेत ना, हे सिक्वेन्स आहे, ATGC हा जो सिक्वेन्स कुठं आहे तर डीएनएवर आहे. ओनली वन ऑफ द ट्विस्ट, याच्यातली एकच ट्विस्ट घेतली जाते, बघा ही. आणि ही जी ट्विस्ट आहे ती ही RNAची ट्विस्ट आहे, ही डीएनएची ट्विस्ट आहे, आणि हा म्हणजे वन ऑफ द, म्हटलं काय बा, ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड ऑफ RNA युजड इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये फक्त एकच धागा वापरला जातो. फक्त काय केला जातो, एकच धागा वापरला जातो. देर इज युरॅसिल ॲसिड इन RNA इन्स्टेड ऑफ द थायमिन ऑफ डीएनए युजड. याच्यात बघा, एला टी असतो ना, ॲडेनिनला काय असतो, थायमिन असतो. थायमिन वापरायच्या ऐवजी युरॅसिल ॲसिड वापरतो. देर इज युरॅसिल ॲसिड, यू मीन्स युरॅसिल ॲसिड इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन इज युजड ऑफ डीएनए युजड. म्हणजे डीएनए मधल्या ॲडेनिनला युरॅसिल ॲसिड जॉईन केला जातो इन्स्टेड ऑफ, आलं का लक्षात, इन्स्टेड ऑफ थायमिन. म्हणजे एटला टी असतो ना, टीच्या ऐवजी यू काढला जातो. आणि पुढे म्हणले तेच आता मला सांग, ड्यू टू द RNA पॉलिमरेज इट इज ट्विस्ट बिकेम्स द अनवाइंड. इथं जेव्हा RNA पॉलिमरेजची जेव्हा ॲक्शन होते तेव्हा हा ट्विस्ट असतो तो काय होतो, असा तयार होतो, स्टेप तयार होतो, अनवाइंड होतं. अनवाइंड म्हणजे त्याची अशी जी वाइंड असं झालेलं आहे, अशी ट्विस्ट झालेला आहे, असा पीळ बसलेला आहे, तो पीळ निसटतो. अनवाइंड म्हणजे पीळ निसटणे, वाइंड म्हणजे पीळ असणे. ओके, ऑल हॅपन्स इन द सिटोप्लाझम. ही सगळी क्रिया घडते ती सेलच्या सिटोप्लाझममध्ये घडते. mRNA ब्रिंग्स द कोडेड मेसेज फ्रॉम द डीएनए. आणि मग डीएनएनं जो तयार केला कोडेड मेसेज आहे तो मेसेज काय करतो, mRNA ब्रिंग्स करतो, घेऊन जातो. की जसं तुम्हाला तुमच्या मित्र घराच्या बाहेर आहे, तुम्ही घरात आहे,
घरातली म्हणजे तुम्हाला घरातून बाहेर जायचं नाही, कोरोनाची भीती आहे, आणि मित्राला सांगायचं तुम्हाला खेळायला चला, खेळायला ये, ग्राउंडवर आम्ही खेळायला चाललोय. तो कधी कोडिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगतो खेळायला जायचं आहे. तुम्ही सुद्धा कोडिंग लँग्वेजमध्ये त्या मित्राला सांगता की घरातली सर्वजण आहेत आणि घरातल्यांनी आम्हाला बाहेर जाण्यास परवानगी दिलेली नाही आहे. ही जी कोडिंग लँग्वेज आहे त्याला MRNA, म्हणजे ही कोडिंग लँग्वेज आपण सांगतो ती त्याच्यापर्यंत जाऊन पोचते. ही पोचवण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेला ट्रान्स्क्रिप्शन डिस्क्राईब ट्रान्स्क्रिप्शन म्हणलं की एवढ्या गोष्टी मांडायच्या आणि त्याच्या खाली शेवटी ही जी फिगर आहे ती शेवटी ड्रॉ करायची. समजते का? बघा, ही झाली MRNA डिस्क्राईब द ट्रान्स्क्रिप्शनची माहिती झाली. समजलं? आता आपण ट्रान्स्क्रिप्शन नंतर व्हॉट इज ट्रिपलेट कोडॉन. आता हे जे ट्रिपलेट कोडॉन आहे ATGC किंवा ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतं हे तुम्हाला सांगतो. तर त्या ट्रिपलेट कोडॉनची म्हणजे काय असतं ते तुम्हाला आता पहिल्यांदा बघूया, आणि मग त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतं तर हे बघा, अशा प्रकारे हे जे स्टँड आहे त्या स्टँडवर हा जो काय हे बघा अशा प्रकारचे हे कोडॉन असतात. ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइड्स मग ATGC जे असतं त्याच्यातलं कुठलाही. तर हे कोड फॉर विच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे ट्रिपलेट कोडॉन असा क्वेश्चन विचारतील तुम्हाला. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज ट्रिपलेट कोडॉन. त्यात मी सांगितलेलं कोडॉन जे ATGC हे कोड आहेत, कोड, आणि त्याला आपण जॉईन केलं अँटी कोड. आले कसं बरोबर विरुद्ध असे अँटी कोड. तर त्याची डेफिनेशन सांगता येईल द कोड फॉर विच, त्याची व्याख्या सांगता येईल द कोड फॉर विच amino acid consists of the 3 nucleotides. Consists of 3 nucleotides. 3 nucleotides is called ट्रिपलेट कोडॉन. is called ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे द कोड फॉर विच अमिनो ऍसिड कन्सिस्ट, ज्या कोडमध्ये अमिनो ऍसिड असतोय, ज्या कोडमध्ये काय असतोय अमिनो ऍसिड, तो कुठं असतो ते आपण ट्रान्सलेशनच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहे. ट्रान्सलेशन म्हणजे मगाशी मेसेंजर RNA जो तुम्हाला मेसेज सेंड केला त्याचं ट्रान्सलेशन करायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, ह्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. तर पुढच्या भागामध्ये आपण समजणार आहे. फॉर अमिनो ऍसिड कुठं असतो ते पुढच्या भागात tRNA मध्ये अमिनो ऍसिड असतो तो आपण बघणार आहे. तर कन्सिस्ट ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. आणि ह्याचा जो शोध लावला तो शोध हरगोविंद खुराना. that is discovered by हरगोविंद खुराना. हे आपल्या भारतीय वंशाचे हु वॉज इंडियन ओरिजिन. भारतीय वंशाचे त्यांनी या ट्रिपलेट कोडॉनचा शोध लावला. एवढा भागात बघू आपण. उद्या आपण ट्रान्सलेशन काय असतं, म्हणजे मगाशी जो मेसेंजर RNA जो पाठवला तो मेसेंजर RNA ची पाठवायला जो काय माहिती आहे ती ट्रान्सलेट कशी केली जाते ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ओके, तोपर्यंत हा स्टडी तुम्ही कंप्लीट करा.